नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू आयएस मध्ये। सिद्धू आयएस कडून भारताची राज्यघटना आणि प्रशासन या टॉपिकला या ठिकाणी आजपासून आपण सुरुवात करत आहोत। जसे की आपण सर्वांना या अगोदर मी सांगितलेच आहे की जे भारतीय राज्यघटना आणि प्रशासन हा जो टॉपिक आहे तो खास करून आपल्यासाठी जे आयएएस म्हणजे यूपीएससी, राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्य अशा आणि इतर कितीतरी परीक्षांसाठी ते उपयुक्त आहे। तर यासाठीच या ठिकाणी आजपासून आपण भारताची राज्यघटना आणि प्रशासन या टॉपिकला प्रत्यक्षात सुरुवात करत आहोत। तर चला तर आजच्या टॉपिकला किंवा आजच्या पहिल्या चॅप्टरला किंवा पहिल्या पाठाला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। तर आपला टॉपिक आहे भारताची राज्यघटना आणि यामध्ये अगदी सुरुवातीचा जो आपला पाठ आहे तो आहे प्रस्तावना। कारण या ठिकाणी जी भारताची राज्यघटना आहे त्या संबंधी जे काही इंट्रो आहे तो इंट्रो या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला पाहावा लागेल, तेव्हाच आपण व्यवस्थित प्रकारे भारताची राज्यघटना म्हणजे काय या टॉपिकला समजून घेऊ। त्याच वेळी जे भारताच्या राज्यघटनेमध्ये विविध विषय आहेत किंवा भारताच्या राज्यघटनेमध्ये जे विविध टॉपिक आहेत त्यांना या ठिकाणी आपणास समजण्यास मदत होईल। तर सर्वात अगोदर आपण घटना म्हणजे काय ही गोष्ट समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आपणासाठी बनले आहे। त्या अगोदर आधुनिक शासन संस्था म्हणजे सध्याच्या काळातील जे काही सरकार आहे ते सरकार कोणकोणते कार्य करतात आणि ते सरकार आपण स्थापन का केले आहे याविषयी थोडक्यात या ठिकाणी माहिती घेऊया। पहा, तर सुरुवातीला जे आधुनिक शासन संस्था आहे ती लोक कल्याण म्हणजे जनकल्याण यासाठी कार्य करते। तिचा मुख्य हेतू जे आपले नागरिक आहेत, जे आपल्या देशाचे सिटिझन्स आहेत त्यांच्यासाठी ज्या काही कल्याणकारी योजना आहेत त्या कल्याणकारी योजनाच्या माध्यमातून किंवा ज्या काही सुखसोयी आहेत त्या सुखसोयीच्या माध्यमातून जास्तीत जास्त कशा प्रकारे लोक कल्याण साधता येईल यावर आधुनिक काळातील ज्या शासन संस्था आहेत त्यांचा भर आपणाला असलेला दिसतो। दुसरं या ठिकाणी पर्याप्त अधिकार आणि कार्य। या ठिकाणी अधिकार आणि कार्य यामध्ये वेगळा किंवा थोडा काही प्रमाणात फरक असलेला आपल्याला जाणवतो। अधिकार म्हणजे दुसऱ्या व्यक्तीपासून आपल्याला काय मिळणार आहे याला म्हणतात अधिकार, आणि कार्य म्हणजे आपण काय केले पाहिजे, आपण दुसऱ्या प्रती किंवा आपलं कर्तव्य काय आहे त्याला पार पाडणे म्हणजे कार्य। तर या ठिकाणी जे सरकार आहे त्या सरकारला किती प्रमाणात अधिकार दिले पाहिजेत आणि त्यांची कार्य कोणती यांची योग्य प्रकारे विभागणी आणि योग्य प्रकारे त्या कार्याची आणि अधिकाराची आखणी यामध्ये आपल्याला आधुनिक काळातील जी शासन संस्था आहे त्यामध्ये पाहावयास मिळते। त्याच वेळी तिसऱ्या क्रमांकावर असणारे सरकारची निर्मिती म्हणजे आधुनिक काळामध्ये जी काही सरकारची निर्मिती आहे ती कशा प्रकारे होईल, तिचं माध्यम कोणते असेल, ते लोकशाही असेल काय का ते राजेशाही असेल किंवा या ठिकाणी ते हुकुमशाही सुद्धा असू शकते। तर या ठिकाणी जे काही सरकार आहे ते निवडणुकीच्या द्वारे निर्माण होईल का, ते वारसा हक्काच्या अधिकाराने निर्माण होईल का किंवा ते इतर कोणत्या मार्गाने निर्माण होईल याची व्यवस्थित प्रकारे आखणी आणि याची व्यवस्थित प्रकारे मांडणी आपणाला आधुनिक काळातील ज्या शासन संस्था आहेत त्यामध्ये पाहावयास मिळते। तर या ठिकाणी अशा प्रकारे जे सध्याच्या काळातील म्हणजे आजच्या काळातील जे शासन संस्था आहेत, जे सरकार आहेत त्यांची मुख्य उद्दिष्टे किंवा मुख्य कार्य आपणाला या ठिकाणी पाहावयास मिळतात। म्हणजेच आधुनिक काळातील जी शासन संस्था आहे तिचं सर्वात महत्त्वाचं कार्य आहे लोककल्याण। त्यानंतर आधुनिक काळातील जी शासन संस्था आहेत त्यांनी आपले अधिकार आणि कार्य यांची व्यवस्थित प्रकारे एक चौकट बनवली आहे। त्याच वेळेस जे आधुनिक काळातील जी सरकारे आहेत ती कशी निर्माण होतील याची एक विशिष्ट प्रकारची रचना आजच्या आधुनिक काळात आपणाला पाहावयास मिळते। तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे घटना म्हणजे काय, ज्याला काही इंग्लिशमध्ये व्हॉट इज द कॉन्स्टिट्यूशन असे म्हणतात, तर त्या टॉपिकला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। तर या ठिकाणी पहा, जी घटना आहे तिची व्याख्या दिली आहे, ती व्याख्या या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। राज्यघटना म्हणजे असा दस्तऐवज ज्यामध्ये शासनाचे स्वरूप तसेच नागरिक आणि शासन यांच्यातील संबंधाची निश्चिती आपणाला पाहावयास मिळते। या ठिकाणी पहा, महत्त्वाचे काही शब्द आपणाला या ठिकाणी पाहावयास मिळतात। सर्वप्रथम आहे दस्तऐवज, दुसरा आहे शासनाचे स्वरूप, तिसरा नागरिक आणि शासन यांच्यातील संबंधाची निश्चिती। तर राज्यघटना काय आहे, तो एक दस्तऐवज आहे, तो एक डॉक्युमेंट आहे ज्यामध्ये आपणाला
शासनाचे स्वरूप म्हणजे जे काही शासन आहे ते लोकशाही आहे का, ज्याची की या ठिकाणी आपण अगोदरच चर्चा केली आहे. ते शासन कोणते मग राज्यशाही स्वरूपाचे आहे काय, किंवा ते शासन हुकुमशाही हुकुमशाही स्वरूपाचे आहे काय, याची या ठिकाणी म्हणजे जे शासनाचे स्वरूप आहे, ती जी शासनाची रचना आहे ती कशा प्रकारची आहे याची माहिती आपणाला या डॉक्युमेंट मध्ये हा जो दस्तऐवज आहे यामध्ये पाहायला मिळते. म्हणजे राज्यघटनेमध्ये तशी माहिती आपणाला नमूद केलेली असते. त्याच वेळी ज्या काही देशाचे नागरिक आहेत आणि त्या देशाची जी शासन संस्था आहे यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबंध असतील त्या संबंधाची माहितीही आपणाला राज्यघटना या दस्तऐवजात, राज्यघटना या डॉक्युमेंट मध्ये पाहावयास मिळते. तर अशा प्रकारे राज्यघटना एक असा दस्तऐवज असतो ज्यामध्ये जे काही शासन आहे ते कोणत्या स्वरूपाचे आहे, ते लोकशाहीवर आधारित आहे का, ते राजेशाहीवर आधारित आहे का, किंवा ते हुकुमशाही या स्वरूपाचे आहे याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. त्याच वेळी ज्या काही देशाची राज्यघटना आपण बनवली आहे किंवा आपण पाहत आहोत त्या देशातील नागरिक आणि शासन म्हणजे सरकार यांच्यामधील संबंध कशा प्रकारचे आहेत, म्हणजे नागरिकांकडून शासनाची निर्मिती केली जाते का, नागरिकांना त्या ठिकाणी कोणकोणते अधिकार आहेत, त्याच वेळेस जी शासन संस्था आहे त्यांचे त्या ठिकाणी कोणकोणती कार्य आहेत याची व्यवस्थित प्रकारे आखणी आणि मांडणी आपल्याला जी राज्यघटना आहे या डॉक्युमेंट मध्ये पाहाव्यास मिळते. यामध्ये आपणास विविध स्तरावरील शासनामधील संबंध म्हणजे जे आपली शासन व्यवस्था आहे तिचेही काही स्तर आपणाला, तिचेही काही स्ट्रॅटा आपणाला या ठिकाणी असलेले दिसतात. या ठिकाणी जर आपण आपल्या भारत देशाचे उदाहरण घेतले तर पहा, आपल्या देशामध्ये एक आहे केंद्र सरकार, दुसरं या ठिकाणी आपणाला पाहायला मिळते राज्य सरकार, आणि तिसऱ्या ठिकाणी या ठिकाणी आपणास जी आपली पंचायत राज जी व्यवस्था आहे ती व्यवस्था पाहावयास मिळते. म्हणजे या ठिकाणी जे शासन आहे, जे सरकार आहे त्याचे आपणाला एकूण 3 स्तर पाहावयास मिळतात. तर अशा प्रकारचे जे शासनाचे 3 स्तर आहेत त्या 3 स्तरामध्ये कशा प्रकारचा संबंध आहे त्या संबंधाची माहिती आपणाला घटनेच्या माध्यमातून समजू शकते. सर्वात अगोदर आपल्याला केंद्र सरकार पाहावयास मिळते, 2 नंबरवर राज्य सरकार, आणि शेवटी ग्रामीण पातळीवर आपणाला मतलब समजात खालच्या स्तरावर आपणाला पंचायत राज ही व्यवस्था पाहावयास मिळते. त्या ठिकाणी जे आर्थिक पाठबळ आहे किंवा जे काही इतर जी काही कार्य आहेत त्या कार्याची विभागणी या ठिकाणी केंद्र, राज्य आणि पंचायत राज यांच्यामध्ये कशा प्रकारे केली गेलेली असेल, त्याच वेळी जे वित्तीय विभागणी आहे किंवा जे आर्थिक पाठबळ या ठिकाणी केंद्र, राज्य आणि पंचायत राज यांना कशा प्रकारे पुरवलं जाईल याचीही व्यवस्थित प्रकारे आखणी आणि मांडणी आपल्याला घटनेमध्ये पाहावयास मिळते. तर अशा प्रकारे जे शासनामधील विविध स्तर आहेत त्या स्तरामध्ये कशा प्रकारचा संबंध आहे हे दाखवण्याचं काम आपणाला घटनेच्या माध्यमातून समजते. जसं की या ठिकाणी दुसऱ्या नंबरवर शासन आणि नागरिक यांच्यामध्ये काय संबंध आहेत या टॉपिकवर याच्या अगोदरच आपण डिस्कस केली आहे. या बाबी नंतर इतरही काही बाबी आपल्याला राज्यघटनेमध्ये समाविष्ट दिसतात. त्यामध्ये जसे की मूलभूत कायदा म्हणजे जी काही राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये काही कायदे नमूद केलेले असतात. त्या कायद्याच्या आधारावरच जे काही सरकार आणि जे नागरिक आहेत यांच्यामधील संबंध हे कशा प्रकारचे असतील, सरकारचे कार्य कशा प्रकारे कार्यान्वित किंवा त्यांचा अंमल केला जाईल याविषयी माहिती आपणाला त्या राज्यघटनेमध्ये पाहावयास मिळते. त्याच वेळेस जी काही शासन संस्था आहे तिची प्रमुख किंवा मुख्य उद्दिष्टे कोणती आहेत आणि त्याच वेळी तिची दुय्यम उद्दिष्टे कोणती आहे याविषयी आपणाला राज्यघटनेमध्ये विशिष्ट प्रकारची माहिती पाहावयास मिळते. या ठिकाणी जी आपली राज्यघटना आहे त्यामध्ये जी काही मार्गदर्शन तत्वे आपणाला दिली आहेत त्या तत्वेच्या आधारावर आपण हे समजू शकतो की जी काही आपली शासन व्यवस्था आहे किंवा जे काही आपलं सरकार आहे त्यांची मुख्य उद्दिष्टे काय आहेत. त्याच वेळी घटनात्मक आराखडा, घटनात्मक आराखड्यामध्ये आपणाला विविध प्रकारचे जे शासनाचे स्तर आहेत म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि त्या अंतर्गत येणारे जे काही स्तर आहेत किंवा त्यांच्या अंतर्गत असणारे जे काही संबंध आहेत यांची व्यवस्थित प्रकारे माहिती आपणाला राज्यघटनेच्या आधारावर पाहावयास मिळते. आणि राज्यघटना हा असा बेस असतो
की त्याला अनुसरून किंवा त्याच्या विरोधात जाऊन तुम्ही या प्रकारची जी काही आपण चौकट निर्माण केली आहे त्या चौकटला तुम्ही मोडू शकत नाही। म्हणजे जे काही कार्य किंवा जे काही कर्तव्य किंवा जे काही अधिकार तुम्हाला अवलंबायचे आहेत किंवा तुम्हाला वापरायचे आहेत, घटनेने जी काही चौकट निर्माण केली आहे त्या चौकटीच्या मध्येच तुम्हाला ते सर्व कार्य किंवा जे काही अधिकार आहेत त्यांचा वापर करावा लागतो। तर पहा, या ठिकाणी जी आपली भारताची राज्यघटना आहे तिचा अंमल आपणाला 26 जानेवारी 1950 या ठिकाणी म्हणजे या साली किंवा या दिवशी पाहावयास मिळतो। एकूण आपल्या राज्यघटनेमध्ये एक प्रस्ताविक आहे 25 म्हणजे 25 भाग, म्हणजे प्रकरणात ज्या भागांचा आपण विभाजन केले आहे ती भागे आपणाला या ठिकाणी 25 मध्ये दिसतात। म्हणजे एकूण 25 भाग हे आपल्या राज्यघटनेमध्ये आहेत आणि जे शेड्यूल म्हणजे ज्या अनुसूची आहेत त्यांची संख्या आपणाला एकूण 12 दिसते। तर या ठिकाणी जी आपली राज्यघटना आहे तिचा अंमल 26 जानेवारी 1950 मध्ये चालू झाला। म्हणजे जो आपला भारत देश आहे त्याला स्वातंत्र्य आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ला मिळालं। त्यानंतर जवळपास 3 वर्षांनी जी काही आपली राज्यघटना आहे तिचा अंमल आपल्या देशामध्ये सुरू झाला। जसे की आपण चर्चा केलीच आहे, एक प्रस्ताविक आहेत आणि 25 भागामध्ये जी आपली राज्यघटना आहे ती विभागली गेली आहेत आणि यामध्ये एकूण 12 हे शेड्यूल आपल्याला आपल्या राज्यघटनेमध्ये पाहावयास मिळतात। या ठिकाणी जी काही आपली शासन व्यवस्था आहे तिचा जो आराखडा आहे त्याची या ठिकाणी आपण चर्चा करूया। या ठिकाणी भारतासाठी जी शासन व्यवस्था आहे किंवा तिचा जो आराखडा आहे तो पहा, संसदीय शासन व्यवस्था आपण स्वीकारली आहे। संसदीय शासन व्यवस्थेमध्ये जो राष्ट्र अध्यक्ष आणि शासन प्रमुख असे 2 व्यक्ती असतात, जे की जे काही शासन आहे ते कशा प्रकारे चालवायचे किंवा त्यांचे जे काही अधिकार आहेत त्यांचा कशा प्रकारे वापर करायचा याचा अधिकार त्यांच्यापाशी असतो। या ठिकाणी जो राष्ट्र अध्यक्ष आपणास पाहावयास मिळतो, जो की आपणाला संसदीय शासन व्यवस्थेमध्ये पाहायला मिळतो, तो हेड ऑफ द स्टेट म्हणजे जे काही राज्य आहे, जे काही देश आहे त्या देशाचा तो प्रमुख मानला जातो। आणि जो शासन प्रमुख असतो तो हेड ऑफ द गव्हर्नमेंट म्हणजे जे काही गव्हर्नमेंट लोकांद्वारा निवडून आलेले आहे आणि जे काही विशिष्ट काळाकरता त्या पदावर आहे। म्हणजे या ठिकाणी जर आपण आपल्या भारताचा विचार केला तर आपल्या भारतामध्ये जो कोणते गव्हर्नमेंट निवडून दिले जाते त्यांचा कार्यकाळ आपल्याला 5 वर्षाचा पाहावयास मिळतो। म्हणजे या ठिकाणी जो शासन प्रमुख असतो तो शासन प्रमुख हा गव्हर्नमेंटचा हेड जवळपास 5 वर्षासाठी आपणास पाहावयास मिळतो। अशा प्रकारे जो राष्ट्र अध्यक्ष असतो तोही आपल्या देशामध्ये 5 वर्षासाठी राष्ट्रप्रमुख आपल्याला असलेला दिसतो। त्या ठिकाणी जो राष्ट्र अध्यक्ष असतो तो नामधारी असतो, म्हणजे याच्या हातामध्ये कोणतीही विशिष्ट किंवा खास अधिकार आपल्याला राष्ट्र अध्यक्षाच्या हातामध्ये दिसत नाहीत। खास करून जी आपण संसदीय शासन व्यवस्थेची गोष्ट या ठिकाणी पाहत आहोत, तर या ठिकाणी जो खरा कार्यकारी प्रमुख असतो म्हणजे जी काही खरी कार्यकारी सत्ता आपणाला जो शासन प्रमुख असतो, फॉर एक्झाम्पल आपल्या देशामध्ये जे काही पंतप्रधान असतात, पंतप्रधानांच्या हातामध्ये मुख्य प्रकारे आपणाला कार्यकारी सत्ता किंवा कार्यकारी अधिकार असलेले दिसतात। तर अशा प्रकारे आपणास जी संसदीय शासन व्यवस्था आहे त्यामध्ये राष्ट्र अध्यक्ष आणि शासन प्रमुख अशी मुख्य 2 पदे पाहावयास मिळतात। या ठिकाणी जर आपण भारताचा जर विचार केला, भारतामध्ये जे काही केंद्र स्तर आहे, केंद्र स्तरावर जो राष्ट्र अध्यक्ष असतो तो राष्ट्र अध्यक्ष हा राष्ट्रपती असतो आणि जो काही शासन प्रमुख असतो जो की पंतप्रधान असतो। आणि जेव्हा आपण भारतामध्ये राज्य स्तरावर याचा विचार करतो, राज्य स्तरावर हा जो नामधारी प्रमुख असतो जो की राष्ट्रपतीच्या जे काही पद आहे त्याप्रमाणे त्या लेवलचा आपल्याला राज्य स्तरावर पाहायला मिळतो, तो असतो राज्यपाल आणि शासन प्रमुख आपल्याला राज्य स्तरावर मुख्यमंत्री पाहावयास मिळतो। या ठिकाणी भारतात केंद्र स्तरावर 2 शासन प्रमुख आपल्याला पाहावयास मिळतात, एक आहे राष्ट्रपती, दुसरा आहे पंतप्रधान आणि राज्य स्तरावर आपल्याला त्याच प्रकारचे 2 शासन प्रमुख पाहायला मिळतात। त्यामध्ये एक आहे राज्यपाल आणि दुसरा आहे मुख्यमंत्री। तर या ठिकाणी जी काही भारताची संसदीय शासन व्यवस्था आहे ती कशा प्रकारची आहे याची या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत। तर पहा, जी भारताची जी काही संसदीय शासन व्यवस्था आहे ती संघ राज्य प्रकारची आहे। म्हणजे या ठिकाणी जे संघ राज्य असतात
विविध राज्यांचा एक संघ बनवलेला असतो आणि अशा प्रकारची जी व्यवस्था असते तिला म्हटलं जातं संघ राज्य व्यवस्था. तर असे काही जे काही भिन्न भिन्न घटक आपण आपल्या देशामध्ये निर्माण केले आहेत त्या घटकांचा एकत्रित जो संघ असतो त्याला म्हटलं जातं संघराज्य. तर भारताने एक संघ राज्य प्रकारची जी काही शासन व्यवस्था आहे तिचा स्वीकार केला आहे. या ठिकाणी संघ राज्य म्हणजे केंद्र स्तर आणि घटक राज्य म्हणजे राज्य स्तर असे दोन स्तर आपणाला आपल्या देशामध्ये पाहावयास मिळतात. या ठिकाणी केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये कार्यकारी आणि कायदेकारी जी काही अधिकार असतात त्यांची विभागणी आपणाला या ठिकाणी पाहावयास मिळते. परंतु आपल्या देशामध्ये एकात्मिक न्याय व्यवस्था आपणास पाहावयास मिळते. म्हणजे या ठिकाणी केंद्रासाठी वेगळं न्यायालय आणि राज्यासाठी वेगळं न्यायालय अशा प्रकारची व्यवस्था आपणाला आपल्या देशामध्ये पाहावयास मिळत नाही. या ठिकाणी राज्य आणि केंद्र यांच्यासाठी एकच न्याय व्यवस्था आपणाला या ठिकाणी पाहावयास मिळते, म्हणून तिला एकात्मिक न्याय व्यवस्था असं म्हटलं जातं. या ठिकाणी जर आपण पुढे गेलो आणि विचार केला जी काही आपली शासन व्यवस्था आहे तिचे प्रमुख आपणास 3 अंग दिसतात. या 3 स्तंभावरच आपणाला आपली जी काही शासन व्यवस्था आहे ती उभी असलेली दिसते. या ठिकाणी सर्वात प्रथम आपणाला कार्यकारी मंडळ पाहावयास मिळते, ज्याला की इंग्लिशमध्ये द लेजिस्लेचर असं म्हणतात. जे कार्यकारी मंडळ आहे त्याचं मुख्य कार्य आपणास कायदा करणे किंवा जे काही कायदे आहेत त्या दुरुस्ती करणे किंवा जे काही चुकीचे कायदे आहेत ते दूर करणे किंवा नवीन कायदा करताना त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करणे, त्याच वेळी जे काही जुने कायदे आहेत त्या कायद्यामध्ये ज्या काही उणिवा आहेत त्या काढून टाकणे आणि जो काही कायदा आहे तो परिपूर्ण करणे, ही सर्व कार्य आपणाला कायदेकारी मंडळामध्ये पाहावयास मिळतात. आता त्यामध्ये जे काही कायदा केला आहे तो कायदा योग्य प्रकारे आहे का नाही, घटनेच्या आधारावर तो योग्य प्रकारे बनवला गेला आहे का नाही, जो काही कायदा बनवला गेला आहे तो समानता न्याय या तत्वावर आहे का नाही, हे सर्व पाहण्याचं काम जी आपली ज्युडिशरी आहे त्या ज्युडिशरी मार्फत केलं जातं. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने जो काही कायदा आहे त्या कायद्याविरोधात न्यायालयात जर ती व्यक्ती गेली आणि त्या कायद्याला त्याने आव्हान देण्याचं काम केलं तर जी काही न्याय व्यवस्था आहे त्या कायद्यासंबंधी जो काही न्याय आहे, जो काही निर्णय आहे ते देण्याचं काम या ठिकाणी न्याय व्यवस्थेकडून केलं जातं. आणि शेवटी जो काही कायदा बनवला आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम कार्यकारी मंडळामार्फत केलं जातं. तर अशा प्रकारे जी काही शासन व्यवस्था आहे त्या शासन व्यवस्थेचे आपणाला 3 अंग पाहायला मिळतात. जसं की या ठिकाणी सर्वात अगोदर आपण कायदेमंडळ पाहिलं, नंबर 2 वर आपण न्याय व्यवस्थेची चर्चा केली आणि नंबर 3 वर आपण जे काही कार्यकारी मंडळ आहे जे की कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम करतं याची या ठिकाणी आपण चर्चा केली. तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जी संघ शासन व्यवस्था आणि जी काही राज्य शासन व्यवस्था आहे याविषयी इन कंपॅरेटिव्ह म्हणजे दोघांमध्ये तुलना कशा प्रकारे आहे, दोघांमध्ये साम्य कशा प्रकारचे आहेत किंवा दोघांमध्ये कशा प्रकारचा फरक आहे या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे आपण चर्चा करूया. सर्वात प्रथम आपण जे संघ शासन आहे म्हणजे जे काही केंद्रीय व्यवस्था आपल्या देशामध्ये आपणास आढळते त्या संघ शासनाची या ठिकाणी चर्चा करूया. या ठिकाणी जे काही कार्यकारी मंडळ आपणाला केंद्रीय स्तरावर पाहायला मिळते त्यामध्ये सर्वात अगोदर आपणाला राष्ट्रपती हा सर्वोच्च दिसतो, त्यानंतर उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि शेवटी महान्यायवादी अशी 5 घटक या ठिकाणी आपणाला केंद्रीय कार्यकारी मंडळात पाहावयास मिळतात. या ठिकाणी जर आपण राज्य शासन व्यवस्थेमध्ये कार्यकारी मंडळाची जर चर्चा केली तर सर्वात वरच्या ठिकाणी आपणाला राज्यपाल दिसतो, नंबर 2 वर आपणाला मुख्यमंत्री दिसतो, नंबर 3 वर आपणाला मंत्रिमंडळ आणि नंबर 4 वर आपणाला महाअधिवक्ता ही व्यक्ती दिसते. तर या ठिकाणी जे केंद्रीय कार्यकारी मंडळ आहे यामध्ये आपणाला 5 घटक दिसत आहेत आणि जे राज्य शासनाचे जे कार्यकारी मंडळ आहे या ठिकाणी त्यांचे आपणाला 4 घटक दिसत आहेत. तर या ठिकाणी राज्य कार्यकारी मंडळावर एक घटक जो मिसिंग आहे तो म्हणजे आहे उपराष्ट्रपती. म्हणजे या ठिकाणी राज्यपालानंतर उपराज्यपाल हा कार्यकारी मंडळावर या ठिकाणी आपणाला आपल्या राज्य शासनाची जी काही व्यवस्था आहे त्यामध्ये पाहावयास मिळत नाही. हा या ठिकाणी जो असणारा डिफरन्स आहे तो डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी ध्यानी धरायचा आहे. या ठिकाणी शेवटी जो 5व्या नंबरचा जो घटक आहे महान्यायवादी हा एक प्रकारे जे केंद्र सरकार आहे त्यांचा तुम्ही वकील म्हणू शकता आणि जो महाअधिवक्ता आहे तो राज्य शासनाचा वकील असतो. म्हणजे जेव्हा केव्हा
केंद्र आणि राज्य यांच्यामधील वाद जेव्हा न्यायालयात जातो तेव्हा केंद्राची बाजू मांडण्याचं काम महान्यायवादीद्वारा केलं जातं आणि राज्याची बाजू मांडण्याचं काम महाधिवक्ता या व्यक्तीकडून केलं जातं। तर अशा प्रकारे या ठिकाणी संघ शासन आणि राज्य शासन यांची जे काही कार्यकारी मंडळ आहे त्यांच्यामध्ये असणारे साम्य आणि त्यांच्यामध्ये असणारा जो डिफरन्स आहे याची या ठिकाणी आपण चर्चा केली। आता या ठिकाणी पुढे आपण जे संघ शासन आहे यामध्ये जे कायदे मंडळ आणि जे राज्य शासन आहे त्यांचे कायदे मंडळ यांच्यामध्ये असणारे साम्य आणि यांच्यामध्ये असणारा फरक या ठिकाणी तो आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर सर्वात अगोदर संघ शासनामध्ये आपल्याला कायदे मंडळामध्ये राष्ट्रपती दिसतो, त्यानंतर लोकसभा आणि तिसऱ्या नंबरवर आपणास राज्यसभा दिसते। जेव्हा आपण राज्य शासनाची जी व्यवस्था आहे त्यामध्ये जे कायदे मंडळ आहे त्याची चर्चा करतो त्यावेळेस आपणाला राज्यपाल पहिल्या नंबरवर, विधानसभा दुसऱ्या नंबरवर, तिसऱ्या नंबरवर विधान परिषद दिसते। तर या ठिकाणी पहा जी लोकसभा आहे ती लोकसभा काय करते, कायदा बनवण्याचं काम करते। राज्यसभा जो काही कायदा बनवला गेला आहे ते चांगल्या प्रकारे आहे का नाही हे पाहण्याचं काम करते। त्याच वेळेस जो काही कायदा आहे त्या कायद्यामध्ये काही दुरुस्त्या सुचवण्याचं काम ही राज्यसभेमार्फत केलं जातं आणि शेवटी राष्ट्रपती त्याच्या स्वाक्षरीने जो काही प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभा यांनी पारित केला आहे त्याला कायद्यात रूपांतरित करण्याचं काम करतं। अशाच प्रकारची सेम प्रोसिजर किंवा सेम पद्धती आपणाला या ठिकाणी राज्य कायदे मंडळात पाहावयास मिळते। विधानसभा आणि विधान परिषद कायदा बनवण्याचं काम करतात आणि राष्ट्रपती जो काही प्रस्ताव आहे तो प्रस्तावाला स्वतःच्या हस्ताक्षरीने त्याचं कायद्यात रूपांतर करण्याचं काम करतात। तर अशा प्रकारे या ठिकाणी संघ शासन आणि राज्य शासन यांचे जे काही कायदे मंडळ आहे त्या कायदे मंडळाची या ठिकाणी आपण चर्चा केली। आता शेवटी या ठिकाणी आपण जे न्याय मंडळ आहे जे की आपणाला संघ शासन आणि राज्य शासन या दोन्ही व्यवस्थित पाहावयास मिळते त्याची या ठिकाणी चर्चा करूया। तर या ठिकाणी केंद्र शासनामध्ये आपणास सर्वोच्च ठिकाणी सर्वोच्च न्यायालय दिसतं, त्यानंतर उच्च न्यायालय आणि त्यानंतर शेवटी आपणाला कनिष्ठ न्यायालय पाहावयास मिळते। जेव्हा आपण राज्य न्याय मंडळाची व्यवस्था पाहतो तेव्हा आपणाला सर्वोच्च ठिकाणी उच्च न्यायालय आणि दुसऱ्या ठिकाणी आपणास या ठिकाणी कनिष्ठ न्यायालय पाहावयास मिळते। या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय अशा प्रकारची तीन न्याय व्यवस्था आपणाला संघ शासन व्यवस्थेमध्ये पाहावयास मिळत आहे। तर राज्य शासन व्यवस्थेमध्ये आपणास उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय अशा प्रकारच्या दोनच व्यवस्था या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत। तर या ठिकाणी एकच डिफरन्स आपल्याला पाहावयास मिळतो, जे काही राज्य शासन आहे त्या ठिकाणी आपणाला सर्वोच्च न्यायालय हा पर्याय दिसत नाहीये, परंतु जे सर्वोच्च न्यायालय असतं ते सर्वोच्च असतं म्हणजे ते फक्त जे काही केंद्र सरकार आहे त्या केंद्र सरकारचीच बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही किंवा ते केंद्र सरकारच्या बाजूनेच निर्णय देण्याचा प्रयत्न करत नाही। जे सर्वोच्च न्यायालय असतं ते सर्वोच्च न्यायालय केंद्र आणि राज्य यांना समान पातळीवर न्याय देण्याचं कार्य किंवा काम या ठिकाणी आपणास सर्वोच्च न्यायालयाकडून केलेलं पाहावयास मिळतं। तर अशा प्रकारे मित्रांनो जी काही आपली राज्यघटना आणि प्रशासन हा जो टॉपिक आहे यामध्ये जो काही आपला प्रस्तावना किंवा इंट्रो हा जो पार्ट आहे तो या ठिकाणी आपण चर्चेला आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ह्याला लाईक करा, शेअर करा आणि जे काही आपले विचार किंवा तुमचे जे काही सल्ले असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। तर या ठिकाणी जे काही आपलं सिद्धू आयएस चॅनल आहे त्यालाही नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्याच वेळी जे टेलिग्राम चॅनल आहे सिद्धू आयएस त्यालाही जॉईन करा, कारण या टॉपिकच्या संबंधित जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा ऑब्जेक्टिव्ह जे काही क्वेश्चन असतात ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील। तर भेटूया येणाऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो।